तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी। कोई भाना दिलदार है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। आभार मानायचेच तर मी तुमचे। आपल्या मुलाचा संसार वाचावा म्हणून किती प्रयत्न करताय तुम्ही। नाहीतर एखादी सासू सून घर सोडून निघून गेली म्हटल्यावर राग धरला असता तिचा, पण तुम्ही तसं नाही केलं। अहो, मी तसं वागूच शकत नाही। मी तुम्हाला मागेच सांगितलंय, सई माझी सून नाहीये, माझी मुलगी आहे ती। जानकीताई, तुमच्यामुळे ना माझ्या सईची मला काळजी वाटत नाही, कारण मला माहितीये देवांशराव आणि सई मधला जो काही दुरावा आहे ना, तो तुम्हीच दूर करणार। मी प्रयत्न तर पूर्ण करणार आहे। ती अंजली देवांशच्या बाजूला जरी उभी राहिली ना, तरी मला ते आवडत नाही। आणि ती दोघं जर बाहेरगावी गेली तर झोपच उडेल हो माझी। नाही, तसं नाही होणार। आपण देवाच्या दारात उभे आहोत ना, विश्वास ठेवा त्याच्या। जानकीताई, खरं सांगू का, मी सईला देवांशरावांशी लग्न कर हे एवढ्या विश्वासानं सांगू शकले, त्याचं कारण तुम्ही आहात। नाही म्हणजे आमचे जावई बापू तर लाखात एक आहेतच, पण माझ्या सईला तुमच्यासारखी सासू शोधून सापडली नसती हो। तुमच्या मनात माझ्या सईबद्दल किती माया आहे। अहो, आपली सई आहेच तशी, जीव लावण्यासारखी। इतकी सोन्यासारखी पोरणी आमचं घर सोडून गेली आणि मी काहीच करू शकले नाही। तेव्हा मी गप्प बसले, पण आता पाणी डोक्यावरून चाललंय। आता जर मी माझ्या सुनेच्या हक्कासाठी काही केलं नाही ना, तर मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही। जानकीताई, देवावर विश्वास ठेवा, तो सगळं नीट करेल। चला, आपण दर्शन घेऊ आणि आपल्या कामाला लागूया। चला। काही फुलं घे। हाँ दादा, एक मिनिट। हा, हा वरून बोल। अगं ताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। आता काय झालं? अगं, आपली आई आणि तुझ्या सासू मंदिरात आल्या आहेत। काय? हो ना। आणि आणि त्यांनी जर आता तुला आणि विक्रमला एकत्र पाहिलं तर काय एक्सप्लेनेशन देणार आहोत ग आपण त्यांना? केवढा केवढा मोठा गैरसमज होईल ग त्यांचा। वरून वरून बघ, शांत हो, काही होणार नाही। हे बघ, त्या दोघी फक्त दर्शनासाठी आल्या। 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचं दर्शन घेऊन ये। हा, आणि हे बघ, आपला जो काही प्लॅन ठरलाय ना, सगळं त्याप्रमाणेच होणार आहे। मला फक्त 10-15 मिनिटासाठी कुठेतरी लपून बसावं लागेल। पण एक काम कर, त्या दोघी कुठे जात आहेत, काय करतायत ना, ह्या सगळ्या अपडेट्स मला दे। हा, ओके, ठीक आहे, ठेवतो मी, बाय। दादा, फुलं नको आहेत, थँक्यू। हा, इथे? अरे, शांत बस, चल। सई, अगं बाई, तो विक्रमच होता ना? हो, तोच होता तो। त्या घाणेरड्या माणसाचा चेहरा मी विसरूच शकत नाही। नाईलाजाने 100 वेळा तरी बघितला असेल त्याचा चेहरा। आता गेलाय कुठे हा? इथेच असेल कुठेतरी। चला आपण शोधूया, चला। तू इकडे या, दिख। सई, काय झालं सई? नाही म्हणजे माझ्यासारखी तुलाही लग्नाची घाई झाली आहे का? म्हणून तुम्हाला इथे आणलंस ना, है ना? नाही, म्हणजे तुला लग्नाची घाई नाही झाली आहे? म्हणजे तसं नाहीये, प्रॉब्लेम झालाय एक। अगं सई, आता कसला प्रॉब्लेम? आता आपलं लग्न होत आहे, आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत सई। विक्रम,
तुला कळत कसं नाहीये, इथे माझी आई आणि माझी सासूबाई म्हणजे देवांशी आई आली आहे देवळा. अरे वा, मस्त, छान. म्हणजे तुला आनंद झालाय? हो. अगं त्या दोघांच्या डोळ्यात देखत आपलं लग्न लागलं तर तुला वेगळं त्यांना काही समजवायची गरजच नाही पडणार ना. म्हणजे त्यांच्या समोरच कळून जाईल तू माझी बायको आहे आणि मी तुझा नवरा आहे. विक्रम, अरे तुला कळत कसं नाहीये, त्या दोघींना जर कळलं ना आपण लग्न करतोय तर आपलं लग्न नाही होऊ देणार त्या. आणि देवांश सरांना इथे फोन करून बोलवून घेते, मग आपलं लग्न राहिलं बाजूला, सगळा गोंधळ उडेल. विक्रम माझा ऐक ना, त्या दोघींना इथून जाऊ दे, तोपर्यंत आपण थांबूया. त्या गेल्या की मग आपण लग्न करू. हा हे म्हणजे अजून थोडा वेळ थांबायचं? हो. नाही हा सई, माझ्या हे बघ, नाही सई, माझ्यात बिलकुल पेशन्स नाही आता, सांगून ठेवतोय. आणि कुठे आहेत त्या? सई सई ते ना ते मंदिराच्या ना दुसऱ्या बाजूला असतील. अगं आपण इथे आहोत, आपण ना पटकन लग्न उरकून टाकूया. सई ऐक माझं. अगं आपल्या लग्नात मंदिराचे मोठे ट्रस्टीज असणार आहेत, त्यांच्यासमोर आपण लग्न लावलं ना तर ते लगेच आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट पण देऊन टाकतील. आणि ना ते आय विटनेस म्हणून असतील, म्हणून ना कोणी आपल्याला ना असं म्हणूच नाही शकणार की हे लग्न खोटं आहे. कळते का तुला सई? चल 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 चल. गुरुजी गुरुजी चला पटापट लग्न लावून टाका. सई बस. हा अहो माझी अजून सगळी तयारी झाली नाहीये, थोडं थांबावं लागेल. अहो कधीपासून तयारी करताय तुम्ही? एवढा वेळ का लागतो तुम्हाला? विक्रम ऐक ना, घाई नको करू, सगळं विधिवत व्हायला हवं की नाही? हा अरे विक्रम, साई बरोबर बोलतेय, सगळं कसं रीतसर पार पडलं पाहिजे. गुरुजी तुम्ही शांतपणे पूजा करा बघू. आणि हे बघ विक्रम, लग्नाच्या बाबतीत त्याची घाई करून नाही चालत रे. आई अगं पण त्यांना पुरेसा वेळ दिला होता आपण, तरी त्यांची तयारी सुरूच आहे अजून. विक्रम अरे तूच म्हणाला होता ना की या मंदिराचे ते ट्रस्टी येणार आहेत म्हणून, त्यांच्या समोर लग्न व्हायला हवं, ते आय विटनेस असणारे, सर्टिफिकेट देणारे. मग थांबूया ना थोडं, त्यांची वाट बघू. ठीक आहे गुरुजी तुम्ही काही घाई करू नका, तुम्ही शांतपणे पूजा करा. मी काय म्हणते, आपल्याकडे आणखी वेळ नाही तर आपण पुन्हा एकदा प्रदक्षिणा घालूयात का? मी तुझा हात पकडू शकतो का? देवा, कुठल्या धर्म संकटात अडकले मी. आता जर का याला हात पकडू नाही दिला तर याला माझ्यावर संशय येईल. देवाण सरांचा हात धरून मला आयुष्य काढायचं असेल तर पुढच्या काही क्षणांसाठी का होईना याला माझा हात धरायची परवानगी द्यावीच लागेल. नाहीतर इतके सगळे प्रयत्न करून जो घाट घातलाय तो सगळा वाया जाईल. प्रदक्षिणा. चल चल चल.
कुठे गेला हो तो दुष्ट शहेनशा नाही रे, तो नाही का असा घेऊन जातो तो. तो किडनॅपर हो. मी काय बोलू मामा. प्लीज प्लीज हो सा बोल. ओके. हॅलो हॅलो हॅलो. अरे मूर्ख. हॅलो. अरे अगं अगं जानूला कोणीतरी किडनॅप केलंय. व्हॉट? या. किडनॅप? हो. हाऊ इज इट पॉसिबल? देवळात गेली ती, किडनॅप वगैरे कसं पॉसिबल? पण ती स्वतः बोलली माझ्या बरोबर. ती स्वतः मला सांगत होती की तिला किडनॅप केलाय कोणीतरी, तिच्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे. ऐक एक काम कर, तू एअरपोर्टसाठी निघ. मी एक काम करते, मी दादाला फोन करते आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते. तू काळजी करू नकोस, मी सगळं हँडल करेन. नाही बाबांना अजिबात काही कळवायचं नाही याबाबतीत. ते उगाच टेन्शन घेत नाही. पोलिसांना सांगायचं काय म्हणतेस तू, त्या किडनॅपर्सला काय हवंय काय नको काहीच माहिती. अरे नाही, फ्लाईट ऑन टाइम आहे, तू लेट होशील. तू इकडून बघ मी आता जानूला जाऊन शोधणार आहे. मला नाही माहिती, मला आधी ते फिगर आउट करायचं की मी कुठे आहे. अरे पण मी आईला शोधायला जातोय. थांब. मॅम हे काय आहे सगळं किडनॅपिंग वगैरे? आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जानकी काकू खोटं बोलतात? खरं खोटं ते माहित नाही, पण काहीतरी गडबड आहे नक्की. सई, एकदा आपलं लग्न झालं ना की तुला माझ्यापासून कोणीच वेगळं नाही करू शकणार. तो देवांश किती श्रीमंत असला ना तरी तुझ्या बाबतीत तो काय गरीबच राहील ग. मी ना नशीबवान आहे सई, कारण तू मला भेटलीस. आणि आता फायनली आता आपलं लग्न होतंय सई. चल. विक्रमचा चेहरा सगळ्यांसमोर यावा यासाठी मी जे नाटक रचलं होतं त्यावर पडदा टाकायची वेळ आली. विक्रम, तुझा खेळ आता संपला. सई, सई तू बघितलंस का? म्हणजे सगळे आलेत बघ, मंदिराचे अधिकारी आलेत. हा, गुरुजींनी सगळी तयारी करून ठेवली आहे. हो ना गुरुजी? हो हो, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण लग्नाच्या विधीला सुरुवात करूया. फायनली तो क्षण आला. सई, आता आपलं लग्न होणार सई. सई, हे काय आहे? त्या देवांच्या नावाचं मंगळसूत्र तू अजूनही तुझ्या गळ्यात ठेवलं? काढून टाक ना, ते फेकून दे. आज काय ते नुसते काय मणी आहेत सई ते, आणि खोटं हे मंगळसूत्र फेकून दे. कारण खरं मंगळसूत्र आहे ना, तुझ्या गळ्यात घालून. हे एक काम करतो, मीच ते काढून टाकतो. तू कशाला त्रास घेत? काय काय झालं? खबरदार जर माझ्या मंगळसूत्राला हात लावशील तर. ते फक्त काळे मणी नाहीये,
मान आहे माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने देवांश सरांनी माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही. आणि हे मंगळसूत्र माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. समजलं? सई हे काय बोलतेस? तू लग्न होणार आहे ना आपलं? माझं लग्न देवांश सरांसोबत झालंय आणि 7 जन्माची गाठ बांधली गेली आमची. काय बोलतेस तू? हे बघ, तू माझी आहेस, तू फक्त माझी आहेस सई. ही मस्करी करते मला वाटतं. तू मस्करी करतेस का सई? ए सई, आता मस्करी बस झाली. हे बघ, आपल्या लग्नाचं विधी होणार आहेत आता. सगळी तयारी झाली आहे. गुरुजी, तुम्ही विधींना सुरुवात करा. चल ये. हात नाही लावायचा माझ्या अंगाला. आणि मस्करी मी नाही, तू करत होतास. आणि एका लग्न झालेल्या मुलीची ओळख स्वतःची बायको म्हणून करून देताना लाज नाही वाटत तुला? हा सगळा काय प्रकार आहे? विक्रम, तू तर आम्हाला तुझं लग्न आहे म्हणून इथे बोलवून घेतलंस. या मॅडम काय बोलतायत? काका, मी सांगते तुम्हाला काय झालं. हा विक्रम एक नंबरचा खोटारडा आणि दुष्ट माणूस आहे. मी सई जागीरदार, देवांश जागीरदारांची बायको. काय? तुम्ही देवांश सरांच्या पत्नी आहात? हो काका, माझं लग्न देवांश सरांसोबत झालं. पण या माणसाने माझं आणि त्याचं लग्न झालंय असं खोटं सर्टिफिकेट बनवलंय. आणि ते सर्टिफिकेट हा सगळ्या जगाला दाखवत बसलाय. खूप सहन केलंय मी, पण हा माणूस माझा पिछा सोडत नाही. आणि याचा खोटारडेपणा हा सगळ्यांसमोर यावा ना, म्हणून मी हे नाटक केलं. विक्रम, अरे हा काय मुखपणा आहे? या बाईंचं लग्न झालंय ऑलरेडी आणि यांना तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. मग तू जबरदस्ती का करतोयस? हो, तुम्हाला काय करायचंय? हा आमचा पर्सनल मॅटर, आम्ही बघून घेऊ काय ते. तुम्ही निघा इथून, निघा बरं इथून. विक्रम, तू विसरतोयस, तू मंदिरात उभा आहेस आणि देवाच्या दारात असं पाप आम्ही कधी घडू देणार नाही. माझं सईचं नातं हे पापाचं नाहीये, पुण्याचं आहे. इथे आमचं आता लग्न होणार आहे आणि काही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. सायकल का तू? नाही, असं आम्ही तुला करू देणार नाही. हात सोडा. विक्रम, विक्रम, हे खूप चुकीचं आहे. हात सोडा. असं आम्ही तुला करू देणार हात नाही. सोडा, सांगता कळत नाही का तुम्हाला? त्यांना सांग ना ग, मी त्या विक्रमला समजवते. तो ऐकेल का माझं? तो तुझ्यावरती नाही जबरदस्ती करणार का? तुला त्याच्याबरोबर लग्न नाही करायचंय ना? नको करू, मी तुझ्या पाया पडते. त्यांना सांग विक्रमला नका मारू, प्लीज प्लीज. त्यांना सांग विक्रम, आणि नका मारू त्याला, मारू नका त्याला, प्लीज मारू नका त्याला, नका मारू. विक्रम, विक्रम उठ, उठ विक्रम, मला उठ 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 उठ. हे बघ विक्रम, आम्हाला ही अशी मारामारी वगैरे करायची नाहीये, पण तुझ्या हातून चूक झालेली आहे. तू मॅडमची माफी माग आणि हा मॅटर इथेच संपव. आणि पुन्हा आयुष्यात मॅडमच्या वाटेला कधी जाऊ नकोस. सई, सई तुम्हाला फसवलं? मला वाटलं होतं की तू माझ्याशी लग्न करण्यासाठी इथे आलीस. विसरली असेल तू त्या देवांशला. थँक्यू सो मच. अस्काताई,
आता तू मला थँक्यू वगैरे म्हणणार आहेस का? ताई, आतापर्यंत माझ्यासाठी तू जे काही केलंयस ना त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. आणि ताई, आपण सख्खे बहीण भाऊ आहोत का नाही? मग आपण एकमेकांची मदत नाही करणार तर मग कोण करणार आहे? बरं ते सगळं जाऊ दे. बोलण्यात वेळ वाया नको घालवायला. हा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर देवांश जिजूंना दाखवायला हवा. आपण देवांशला इथे बोलवण्यात यशस्वी झालोय, पण तेवढं पुरेसं नाहीये. हो ना, बहिणी सुद्धा आली पाहिजे इकडे. पण आता तिला कसं बोलवायचं? मला काय वाटतं, सुमनताई, आईचा फोन आहे. हा आई. आई, आई काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? तू कुठेस मला सांग. अगं खूप मोठा प्रॉब्लेम आला इथे. आई काय झालं तुला? तू तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे, पण अगं जावई बापू संकटात आहेत. देवांश सर, त्यांना काय झालं? अगं तो विक्रम आणि त्याच्या गुंडांनी ना जावई बापूंना किडनॅप केलंय. किडनॅप? हे कसं शक्य आहे? पण विक्रम तर आताच मंदिरातून पळून गेला ना. हॅलो हॅलो सई. सई अगं तुला माहितीये ना, तो विक्रम कुठल्याही थराला जाऊ शकतो. तू असं कर ना, देवळाच्या मागे ये बाळा. हा, मी वाट बघते, लवकर ये. हा हो हो, मी पोहोचते. हा. अगं ताई, काय झालंय? दादा प्लीज रिक्षा वळवा ना लवकर. काय काय येते. बरं झालं बाई. चला, सगळं आपण ठरवल्याप्रमाणे झालंय. देवांश आता केव्हाही इथे येईल, त्याआधी आपल्याला सगळं करायला हवं. ओमी, चल पटकन मला बांधून ठेव. चल चल चल. दादा आला, आम्ही निघतो. जानू, यू डोंट वरी. यू डोंट वरी, मी आलोय ना आता. देवा, बरं झालं तू आलास. त्या गुंडांनी जीव घेतला असता रे माझा. कुठे गुंड? कुठे गुंड गेले, म्हणजे पळून गेले वाटतं. काय चाललंय तुझं? बस हा जानू, बस. सगळं कळतंय मला, हे सगळं नाटक सुरू आहे. अरे असं कोण बांधतं? काय चाललंय तुझं? हा, तुला माहिती, मी ऑलमोस्ट घरून निघत होतो एअरपोर्ट करता. फ्लाईट मिस झाली माझी तुझ्यामुळे. तुला नाव आहे गॉड, मी अंजली बरोबर नाही जावं म्हणून हे सगळं केलंय ना तुम्ही? नाही. मला खरं सांग. नाही नाही, अरे तू बघितलंस ना कसं मला बांधून ठेवलं होतं. काय चाललंय तुझं? सिरियसली मला कळत नाहीये. काय आणि कोण होतं तुझ्या बरोबर? काय इकडे का? ओमी, आई, तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात यात? डोंट टेल मी. सिरियसली? नाही मम्मा, तुम्ही सगळे मिळून करताय सगळं? नाही नाही नाही. हा,
नाही नाही अरे खरंच विचार ना तू ताईंना विचार सुमनताई बोला ना ताई. जावई बापू अहो आम्ही हे का करतोय कशासाठी करतोय हे महत्वाचं नाही. माझ्या लेकीचा जीव धोक्यात आहे आहोत आधी तिला वाचवा. सई अगं बाई सईला काय झालं? एक मिनिट सईंना काय झालं आता? अरे तो विक्रम बहिणीला घेऊन तिकडे गेलाय तिकडे. नाही या वेळेला मी तुमच्या प्रँक मध्ये येणार नाही. सॉरी प्रँक नाही, मला कळतं हे सुद्धा नाटक आहे. प्लीज. अहो जावई बापू मी माझ्याच लेकीबद्दल कशाला खोटं बोलेन. माझ्या लेकीला त्या विक्रमनी काही केलं तर नाही मी आलो ना मी काही उडणार नाही. कुठे 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 गार्डन मध्ये मी आलो. सई एक जण तर गेला. बरं झालं. दादा थांबवा. सई आली लप्पा का इथे ये तू वेड्या. सई आई तो विक्रम देवांश सरांना कुठे घेऊन गेलाय? सई बरं झालं बाळा तू आलीस. अगं तो दुष्ट विक्रम आणि त्याची माणसं देवांशला तिथे त्या बाजूला घेऊन गेले कुठतरी. मी पोलिसांना कळवलंय, पोलिस येत असतील आता. हे बघ आता मी पोलीस येईपर्यंत नाही थांबू शकत. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवांश सरांना काही होऊ देणार नाही. मीच जाऊन येतो. बघ बाळा. वरुण थांब. तू कुठे चाललास? अगं असं काय करतेस तू? तो विक्रम किती डेंजर माणूस आहे माहिती आहे ना तुला? आणि ताई एकटीच गेली आहे जिजूंकडे. जिजूंना मदत लागेल ना तू आपली. जायची गरज नाही. जाऊ नकोस म्हणजे काय? काय बोलतेस तू? आणि तुम्ही सगळे इतके रिलॅक्स कसे काय? हे बघ तू आधी शांत हो आणि तुझ्या ताईची अजिबात काळजी करू नको. अरे देवांश आहे ना तिथे तिची काळजी घ्यायला. अहो पण जिजूंना तर विक्रमने किडनॅप केलंय ना, त्यांनाही आपली मदत लागू शकते. मी एक काम करतो, मी पोलिसांना फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो. नको नको नको. हसायला काय झालं तुम्हाला? वरुण मेरे भाई चोर पोलीस खेलने की जरूरत नहीं है. अरे वा हे जमलंय तुला. अरे काय चाललंय काय तुमचं? एवढी सिरियस सिच्युएशन आहे आणि तुम्ही सगळे हसताय काय? अरे वरुण चिल. हे बघ काही सिरियस सिच्युएशन वगैरे काही नाहीये. अरे ऍक्च्युली आम्ही सईला मुद्दाम त्या दिशेला पाठवलंय. मुद्दाम? हा हो बाळा. सई आणि देवांशरावांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हे सगळं केलंय. म्हणजे मगाशी तू फोन केलास ते खोटं बोलावं लागलं मला. मी जर तिला सांगितलं नसतं की देवांशरावांना विक्रमनी पकडून नेलंय तर सई आली असती. आणि आम्ही सुद्धा देवांशला मुद्दाम असं सांगितलं की विक्रमनी सईला तिकडे पकडून ठेवलंय म्हणून. हो म्हणजे आता ताई आणि जिजू एकमेकांना भेटतील. करेक्ट. थँक गॉड. केवढा घाबरलो होतो मी. काय सॉलिड डोकं चालवलं ना तुम्ही. हे बाबा हे सगळं डोकं आपल्या मातोश्रींचं आहे बरं का. फक्त आता हा प्लॅन वर्क व्हायला हवा. अरे होणार म्हणजे काय होणारच. सई आणि देवांशला एकमेकांची खूप काळजी आहे आणि त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. बघाल तुम्ही त्यांचं हे प्रेम त्या दोघांना पुन्हा एकत्र नक्की आणेल. याची तुम्ही काही काळजीच करू नका. ताई आणि जिजू एकमेकांना नक्की भेटतील. म्हणजे ताईला विक्रम विरुद्ध एक पुरावा मिळालाय. तिने ना सगळं प्लॅनिंग करून विक्रमच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेतलंय. म्हणजे बिचारी माझी लेक स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला ते नालायक माणसासमोर जावं लागतंय. माझ्या सईनं आजवर खूप सोसलंय हो. पण सईनं जे करून दाखवलं ना त्याच्यामुळे तो विक्रम आता सई आणि देवांशरावांना त्रास नाही देणार. जानकीताई मी तुम्हाला म्हणाले होते ना